आपली ट्रेन आलेली आहे। कधी बघितले का एवढी खाली तुतारी गाडी? मित्रांनो, तुम्ही इंजिनचा साऊंड आहे का फक्त? ताप्या क्रॉसिंग रत्नागिरी स्टेशन बाहेर मी आता आलोय फक्त चहा पिण्यासाठी। बाकी आता तुम्ही रत्नागिरी स्टेशनचा आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता। तो समजो सुरुवात का पिक्चर अभी बाकी है। आणि आपल्यासाठी कोणती ट्रेन थांबली माहिती आहे का? हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। मी साहिल आणि आपण सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल प्रॉईसाईल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण चाललोय कोकणात कामानिमित्त मुंबईहून सावंतवाडी पर्यंत। आणि आजचा आपला प्रवास असणार आहे 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसने, जी दादर येथून दररोज रात्री 12:05 सुटते आणि सध्याच्या पावसाळी वेळापत्रकानुसार सावंतवाडीला दुपारी 12:50 पोहोचवते। अचानक प्लॅन ठरला असल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन तिकीट तर भेटलं नाही, त्यामुळे आपण तुतारीच्या जनरल डब्यातूनच प्रवास करणार आहोत। आणि रविवार असल्यामुळे गर्दी आहे की नाही हे देखील पाहू। तर चला मग, तुम्हाला आजच्या व्हिडिओत तुतारी एक्सप्रेसचा एंड टू एंड आपण प्रवास दाखवूया। आणि तुम्ही मोबाईलला फुल स्क्रीन करा, तोपर्यंत आम्ही दादरला पोहोचतो। तर चला निघूया। रात्रीचे वाजले 10:30 आणि जस्ट आपण पोहोचलोय दादर स्टेशन। आणि स्टेशनमध्ये जाण्याच्या अगोदर आपण तिकीट काढलेली आहे आणि दादर ते सावंतवाडीपर्यंत आम्हाला तुतारी एक्सप्रेसचं तिकीट पडलेलं आहे 205 रुपये, जे आम्ही UTS ॲपमधून काढलं आहे। तर आता आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया अगोदर लाईन किती मोठी लागलेली आहे। हे आहे दादरचं 12 नंबर प्लॅटफॉर्म आणि माझ्या बाजूला बघताय तुम्ही 11 नंबर। इकडंच आपली ट्रेन येणार आहे आणि लाईन तर आम्हाला सध्या कमी दिसते। तुतारी एक्सप्रेससाठी आपण आता रांग लावलेली आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता, इथं आमचा नंबर आहे आणि पुढचा नंबर त्याच बाजूला आहे। तर आज एवढी गर्दी तर नाही आहे, त्यामुळे आज बसण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती। सध्या तुम्ही बघू शकता इकडे माणसं उभे आहेत ट्रेनमध्ये चढण्यासाठी, गर्दी देखील बघू शकता। कोकण कन्यातली तुम्ही गर्दी बघू शकता। हालाकी आता ट्रेन सुटलेली आहे, सीटचं सगळे फुल झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, अर्धी लोक तर उभेच आहेत। ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरती आणि इंजिन बघू शकता तुम्ही, कल्याणचा WDP 4D चा इंजिन आहे हा। अगदी आरामात आपल्याला एकदम मस्तपैकी विंडो सीट भेटलेली आहे, ते पण आपत्कालीन। क्या बात है। ये बैग ऊपर है? हाँ ऊपर रख दे, ये बैग इधर लटका दे। कधी बघितले का एवढी खाली तुतारी गाडी? अगोदर असं वाटलेलं की आम्हाला त्या डब्यात सोडतील, पण तसं नाही। आमच्या फक्त 10 जणच होते आणि
दुसरी लाईन आम्हाला इथं सोडली. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटेल. आपली गाडी संगमेश्वर रोड स्टेशन यायच्या अगोदरच कडवई या स्टेशनवरती थांबलेली आहे. हालाकी इकडे स्टॉप नाही आहे, पण इकडं थांबण्याचं कारण काय आहे तर समोरून 50104 रत्नागिरी दिवा पॅसेंजर येते. तर तिचा एक छानसा क्रॉसिंग तुम्हाला दाखवूया. आलेली आहे, लाईट तर दिसते ट्रेनची.
302 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरला आपली गाडी आता पोचली आहे तिच्या 10व्या स्टॉप संगमेश्वर रोड स्टेशनवरती. आणि इकडं हिचा येण्याचा टायमिंग होता सकाळी 7चा आणि आता वाजले सकाळचे 7. ऑन टाईम आपली गाडी सध्या चालते. हालाकी रत्नागिरीला हिचं पोहोचण्याची जी वेळ आहे ना पावसाळी वेळापत्रकानुसार सकाळी 9ची आहे आणि 2 तास भरपूर झाले. त्यातच आता अनाऊन्समेंट झालेली आहे की उधनाहून मँगलोरला जाणारी गाडी आहे ना ती पण आता येणार आहे. आपली गाडी आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि उधना गाडी येणार आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती. आणि ती गाडी आली ना तर आपल्या गाडीच्या अगोदर तिला सोडण्यात येईल. त्यामुळे आपल्या गाडीतले बहुतेक पॅसेंजर आहेत ना त्या गाडीला पकडण्यासाठी 2 नंबरवरती गेलेले आहेत. मागाशी तुम्ही रत्नागिरी दिवा पॅसेंजरचं क्रॉसिंग बघितलेलं आहे. आता रेडी व्हा उधना गाडीचं क्रॉसिंग बघण्यासाठी. तर आता जाऊया आपण दरवाजाच्या त्या साईडला, कारण की इथून तर तुम्हाला क्रॉसिंग दाखवता येणार नाही. फक्त 2 मिनटं थांबले आणि आपल्या अगोदर उधना गाडीला सोडण्यात आलेलं आहे. ह्या गाडीला तसं बघायला गेलं तर स्लीपर डबे खूप आहेत, पण जनरल डबे फक्त 2च आहेत, एक पुढं आणि एक मागं. हे बघा ब्ल्यू कलरचा ICF कोच बघायला भेटला आहे एवढ्या दिवसांनी. बाकी हा जनरल डब्बा आहे, बघू शकता तुम्ही. खाली तर नाही आहे पण सगळे सीटं भरलेले आहेत. त्यापेक्षा आपली ट्रेन आपल्याला परवडली. आरामात आपण आराम करत करत जाऊया. तर मित्रांनो बघितलं तुम्ही उधना गाडीचं क्रॉसिंग आणि थोड्याच वेळात आपल्या आता ट्रेन इथून सुटणार आहे. आणि मागासपासून तर मी तुम्हाला काय व्ह्यू दाखवू शकलो नव्हतो कारण की अंधार होता आणि झोप पण लय मजबूत लागलेली पनवेल नंतरला. आणि चिपळूण नंतरला झोप आपली उघडली आहे. मित्रांनो तुम्ही इंजिनचा साऊंड आहे का फक्त. मला असं वाटतं की कोकणामध्ये जेवढ्या पण पॅसेंजर ट्रेन चालतात ना त्यापैकी एकमेव अशी ट्रेन आहे ना जिला डिझेलचं इंजिन आपल्याला अजूनही बघायला भेटतं. खूप बरं वाटतं, म्हणजे असे साऊंड ऐकले ना इंजिनचे जुनी कोकण रेल्वे आठवते. गाडी नंबर A003 तुतारी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. जवळपास अर्धा तास थांबल्यानंतरला आपली ट्रेन आता रवाना झालेली आहे रत्नागिरीच्या दिशेने.
गाडी थांबलेली आहे उक्षी रेल्वे स्टेशनवरती आणि हा स्टेशन आहे ना कोकण रेल्वेवरचा माझा सर्वात फेवरेट स्टेशन आहे. कारण की या स्टेशनची सुरुवात तुम्ही बघितली असणार बोगद्यातून होते. खूप भारी वाटतं स्टेशन. दोन डोंगराच्या मधला स्टेशन आहे आणि इकडे आपल्या ट्रेनचा आहे ना स्टॉप नाही आहे. पण इकडं थांबण्याचं कारण काय माहिती आहे का? समोरून येत आहे 12617 एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस. तर त्या ट्रेनचं क्रॉसिंग आपल्याला इकडे भेटलेलं आहे आणि त्या ट्रेनचं तर क्रॉसिंग तुम्हाला दाखवणारच आहे. आणि क्रॉसिंग इथून नाही दाखवणार आहे तर इंजिनच्या पुढून दाखवणार आहे. कारण की जस्ट पुढं आहे बोगदा आणि बोगद्यातून जेव्हा ट्रेन येते ना खूप भारी वाटतं. जाऊया आता, ट्रेन यायची टाईम झालेला आहे. जाऊया, तुम्हाला क्रॉसिंग दाखवतो. तुम्ही इकडं माकडं बघू शकता. खूप सारे माकडं इथं फिरतात. कारण की कसं आहे जेव्हा इथं ट्रेन थांबते ना पॅसेंजर्स काही ना काही खाऊ घालतात माकडांना. आता आपली गाडी पोचलेली आहे बोके स्टेशनवरती आणि इकडं आपल्या गाडीचा स्टॉप नाही आहे पण इकडं थांबवण्यात आलेली आहे. त्याचं कारण काय की समोरून आता येत आहे तिरुवनंतपुरम LTT गरीब रथ एक्सप्रेस. तर त्या ट्रेनसाठी आपल्याला इथं थांबवण्यात आलेलं आहे. वाजले सकाळचे 8:46 आणि मुंबईहून 335 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरला आपली गाडी आता पोहोचली आहे कोकण रेल्वेवरील सर्वात प्रमुख स्टेशनपैकी एक रत्नागिरीला, जिकडं आपल्या गाडीला यायचं होतं सकाळी 9 वाजता आणि वाजलेत 8:46. जवळपास 15 मिनटं गाडी आपली लवकर आलेली आहे आणि इथं या गाडीचा थांबण्याचा टाईम जो होता तो 5 मिनटाचा होता.
म्हणजे आता आपल्याला जवळपास 20 मिनटं रत्नागिरी स्टेशनमध्ये थांबायचं आहे. मगाचपासून तुम्हाला ना भरपूर ट्रेनचे मी क्रॉसिंग दाखवले. आताही एक ट्रेन येणार आहे, पण विषय असा झालेला आहे बघा, बाजूलाच मालगाडी आहे. तरी तुम्हाला ट्रेनचं नाव सांगतो, 20909 तिरुवनंतपुरमवरून पोरबंदरला जाणारी एक्सप्रेस आहे ती. हा आहे रत्नागिरीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1. बघू शकता तुम्ही, प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. इथं देखील छत घालण्यात येतं आहे. आणि विषय असा आहे की 15 मिनटं आपली गाडी इथं थांबणार आहे. त्यामुळे तिकडं न थांबता तुम्हाला स्टेशनचा टूर करूया आपण. रत्नागिरी स्टेशन बाहेर मी आता आलो आहे फक्त चहा पिण्यासाठी. बाकी आता तुम्ही रत्नागिरी स्टेशनचा आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता. हालाकी ट्रेन सुटायला अजून फक्त 5 ते 7 मिनटं राहिलेले आहेत. त्यामुळे फटाफट चाय पिऊन तिथून कल्टी मारूया. उजव्या साईडला लागलेली आहे पोरबंदर एक्सप्रेस आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे आपली तुतारी एक्सप्रेस. वाजलेत आता 9:01. 9:05 आपली ट्रेन सुटणार आहे. 20 मिनटं रत्नागिरीला थांबल्याच्या नंतरला फायनली आपली गाडी रत्नागिरीतून सुटत आहे ऑन टाईम 9:05. अरे इकडे रत्नागिरीचा बोर्ड होता, इकडे गायब झाला. मी तेच बघतोय रत्नागिरीचा बोर्ड गेला कुठं. मे बी ते काम चालू आहे त्यामुळे काढून टाकण्यात आलेलं असेल, नंतरला लावण्यात येईल. तर बाय बाय रत्नागिरी. तो व्ह्यू संपलेला नाही आहे, तो समजो सुरुवात की पिक्चर अभी बाकी आहे.
आपली गाडी आता थांबलेली आहे न्यूसर स्टेशनवरती आणि माझ्या मागं बघताय तुम्ही रत्नागिरी दिवा पॅसेंजरच आहे, पण ती सायडिंगला असलेली आहे. आणि इकडं थांबायचं रिझन काय माहिती आहे का, आता तिरुवनंतपुरम LTT नेत्रावती एक्सप्रेस येत आहे, तिचं सिग्नल आपल्याला भेटलेलं आहे, तर टाकूया क्रॉसिंग तिची. 9:52 झालेत आणि आपली गाडी जस्ट पोचलेली आहे आडवली स्टेशनवरती. आणि यायचं होतं 9:40 12 मिनटं गाडी डिले चालते. आणि संगमेश्वर नंतरला हा एक असा आता स्टेशन सापडलं आहे जिथं आपल्याला क्रॉसिंग बघायला नाही भेटलेली आहे. तिथं आपली गाडी सुटणार आहे आता एका मिनटातच. सिग्नल तर दिलेला आहे आणि अनाउन्समेंट पण झालेली आहे. चला आता नेक्स्ट स्टेशन येणार आहे विलवडे. जेव्हा आपली गाडी सुटलेली ना दादरवरून, दादर ते खेडपर्यंत बसायलासुद्धा जागा नव्हती गाडीमध्ये. म्हणजे खालची सीटा पण भरलेल्या, वरच्या सीटा पण भरलेल्या. आता ट्रेनमध्ये ना आमच्या डब्यामध्ये आम्ही मोजून 4 ते 5 जण असू. एवढी गाडी रिकामी झाली रत्नागिरीच्या नंतरला. फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का गाडीचं, खेड चिपळूणपर्यंत आपल्याला जरा जागेचा इश्यू होतो. त्यानंतरला तर एकदम माणूस आरामात झोपा काढत सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतो. कणकवलीवाला असेल किंवा कुडाळवाला असेल, आरामात झोप भेटते. रोशन तर रत्नागिरीनंतरला तर झोपूनच दिलं आहे त्यांनी. मला जाऊ दे झोपून घे, तो झोपलेला नव्हता रात्रभर. मी फक्त जराशी झोप काढली. त्यानंतरला आता झोपायचं मनच होत नाही असे व्ह्यूज बघून.
चाय 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 चाय. आता आपली गाडी पोहोचलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या शेवटच्या स्टेशनवर, राजापूर रोड या स्टेशनवर. ट्रेनने हॉर्न दिला आहे. पोहोचायचं होतं 10:20 वाजले 10:35. 15 मिनटं आपली गाडी डिले चालते आणि फक्त 1 मिनिटात आपल्या गाडीला सोडण्यात आलेलं आहे. आता आपली गाडी क्रॉस करते खारेपाटण रोड स्टेशन आणि समोर तुम्ही बघताय आपल्या क्रॉसिंगला उभी आहे कोकणची लाडकी 10106 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस. ग्रीन सिग्नल भेटलेला आहे आपल्याला. आपण इकडे थांबणार नाही आहे. तर दिवा गाडीला करूया बाय बाय. दादर सावंतवाडी सतारी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. आता आपण क्रॉस होतोय आचरणे स्टेशन आणि आपल्यासाठी कोणती ट्रेन थांबली माहिती आहे का? मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. क्या बात आहे. अगोदर असं वाटलेलं की आपली ट्रेन थांबेल, पण तसं नाही झालं. आपल्यासाठी राजधानी एक्सप्रेसला थांबवण्यात आलेलं आहे क्रॉसिंगसाठी. मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. नांदगाव स्टेशनवरती आम्ही घेतला आता नाश्ता. आला की मगाचपासून वेट करत होतो कोणतरी येईल नाश्तेवाला, पण कोणच येत नव्हतं. येत होते स्लीपर डब्यापर्यंत. कसं आहे ते डायरेक्ट डब्याला कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ना कोण यायला बघत नव्हतं. तर नांदगावला सिग्नल भेटल्यानंतरला एक वेंडर आले साईड पेंट्री जे होते त्यांच्याकडनं आम्ही घेतले कांदे पोहे आणि भजी. तर बघूया टेस्ट करून. आला की गरमची तर आपण अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण की या ट्रेनला पॅन्ट्रीकर नाही आहे. हे आहे कांदा भजी, हो थंडच आहे. आणि इकडे आहे पोहे. मस्तपैकी झोप काढून उठला आहे, रात्रभर झोपला नव्हता. काय खाणार, कांदा भजी की पोहे खाणार? बघ टेस्ट करून ग, टेस्ट कर कशी आहे बघ ट्रेनमधली कांदा भजी. ठीक आहे, आपण पण खाऊन बघूया. टेस्ट तर चांगली आहे, फक्त गरम राहिली असते ना तर आणखीन मजा आली असते. तर कुछ तो मिला खाने को. ते पोहे पण
थंड झालेत. कसं आहे टेस्ट दोघांच्या पण ठीकठाक आहे. गरम राहिलं असतं तर मजा आली असती. मलाही गरमची अपेक्षा करून तर काहीच मतलब नाही आहे. मुंबईहून 446 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी आता पोहोचली तिच्या 17व्या स्टॉप कणकवलीला. आणि इकडं या गाडीचा यायचा टायमिंग होता 11:40 वाजलेत 11:35. 5 मिनटं आपली गाडी लवकर इथं आलेली आहे. ऑन टाईम चालते. पण इथं आल्यावरती पुन्हा एकदा एक क्रॉसिंग भेटलेला आहे मांडवी एक्सप्रेसचा. तर मांडवी एक्सप्रेससाठी आपली ट्रेन थांबली आहे. दाखवूया तिचं पण क्रॉसिंग. तर मांडवी एक्सप्रेस येणाऱ्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती आपण आहोत 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. वन 0104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस कणकवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आलेली आहे. आणि जशी येईल तशी आपल्याला ग्रीन सिग्नल भेटणार आणि आपली गाडी कणकवलीतून रवाना होईल. मिनटं कणकवली स्टेशनवर थांबल्यानंतर आपली गाडी कणकवलीवरून रवाना झालेली आहे. हालाकी मांडवी एक्सप्रेस जाऊन 10 मिनटं झालीत तरी आपली गाडी सोडत नव्हते. जाऊ दे, सुटली बस झालं. बरोबर ना? बरोबर. कणकवलीची गड नदी आणि मुंबई गोवा हायवे आपल्या समोर आलेला आहे.
मुंबईहून 495 किलोमीटर आणि जवळपास 12.5 तासांचा प्रवास पूर्ण करत 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस तिचं शेवटचं स्टेशन सावंतवाडीला पोहोचलेली आहे। या गाडीला इथं पोचायचं होतं दुपारी 12:50 आणि आता वाजलेत 12:51, म्हणजे ऑन टाईम आपल्या गाडीने आपल्याला सावंतवाडी स्टेशनवरती पोहोचवलेलं आहे। आणि हां, मी आतापर्यंत जो पण टायमिंग सांगितला आहे ना तो पावसाळी टायमिंग आहे। आता पुढच्याच महिन्यात आहे, म्हणजे ऑक्टोबरपासून मे बी वेळापत्रक चेंज होणार आहे, उन्हाळी वेळापत्रक लागू होणार आहे। बाकी जर्नी एक्सपिरियन्सबद्दल जर बोलू ना तर खूप महिन्याने आपण तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास केला, त्यात गाडीने वेळेवर पोहोचवलं आणि गर्दी देखील खूप कमी भेटली। चिपळूण नंतरला तर गाडी रिकामी होत गेली आणि त्यात कसं आहे हिरवागार निसर्ग खूप पाहायला भेटला, त्यामुळे जरा प्रवासात मजा आली। हा आहे सावंतवाडीचा रेल्वे स्टेशन, तुम्ही बघताय तो आहे 3 नंबर प्लॅटफॉर्म, आहे 2 नंबर आणि आहे 1 नंबर। आणि जस्ट तुतारीला आपल्या पुन्हा इंजिन जॉईन होतो आहे, तो डिझेलचा इंजिन आहे जो पुढं होता ना त्याला रिव्हर्स करून आता परत इथं अटॅच करणार आणि संध्याकाळी मे बी 6 ते 6:30च्या दरम्यान गाडी रिटर्नला सुटते। बाकी उन्हाळी सीझनमध्ये 8 वाजता सुटते रात्री, पावसाळ्यात जरा लवकर सोडतात गाडी। हे बघा इंजिन लागतोय आता हळूहळू, अरे तिकडेच थांबला, जाऊ दे, मे बी थोडा टाईम लागेल अजून इंजिनला अटॅच व्हायला। तर हे आहे सावंतवाडीचं बाहेरचा व्ह्यू आणि हा आहे सावंतवाडीचा प्लॅटफॉर्म नंबर 1। समोरून लालपरी आलेली आहे, वेंगुर्लाहून सावंतवाडीला जाणारी, वेंगुर्ल्याहून आलेली आहे, सावंतवाडीला चालली आहे। आता स्टेशन बाहेर आलेलो आहे आणि इथून जाऊया कुठं नाश्त्याची किंवा जेवणाची सोय होते का बघूया, मागं हॉटेल्स आहेत। व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आहे ना तो आपण इथंच एंड करूया। आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहिती आहे ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, लवकरच भेटूया अशा एका नवीन व्हिडिओत एका नवीन टॉपिकसह, तोपर्यंत बाय, चला।